नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा परत एकदा तुमचं व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हा आहे बड्डेचा व्लॉग. आता व्लॉग नाही करत आहे मी, ॲक्च्युली लाईव्ह घेते त्याच्यामुळं व्लॉग शूट करायला टाईम नाही भेटत. तर हा आहे बाळाच्या बड्डेचा व्लॉग. तिचा 6वा बड्डे होता. तिला आता समजतं की बड्डे कसा करायला हवा काय, त्याच्यामुळं मी मस्त छान असं डेकोरेशन केलेलं होतं. सगळं बलून्स वगैरे मी सगळे म्हणजे घेऊन आलेले होते, ते लावून घेतलेलं होतं व्यवस्थित असं. इथं तिला जी सायकल पाहिजे होती तीच सायकल इथं घेतलेली आहे आम्ही. इथं मी मस्त असं लायटिंग वगैरे लावून जसं तिला हवं आहे तसं, तिला जे गिफ्ट हवं आहे तसं म्हणजे सगळं हे केलेलं होतं. आता तिचा ड्रेस बघू शकता, शूज तिला जसे पाहिजे तसे, नंतर वॉटर कलर, पेन्सिल कलर, ते ड्रॉइंगचे वेगळे वेगळे कलर्स, केक तिच्याच आवडीचा होता. सगळं म्हणजे तिला जसं पाहिजे तसंच केलेलं होतं सगळं. इथं तिची गडबड चाललेली की कधी मम्मा सगळेजण येणार आणि सगळे कधी आपण केक कट करणार, बघू शकता तुम्ही इथं. आणि इथं बघा तिनं केक कट केलेला आहे, किती हॅप्पी आहे ती, खूप आनंदी आहे. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर हसू यावं असंच म्हणजे मला मनापासून वाटत होतं. म्हणून मग मी सगळं तिनं जे काही मागितलं होतं ते सगळं मी तिला घेऊन दिलेलं होतं. आणि त्याच दिवशी वटपौर्णिमा पण होती. मग मी सकाळची म्हणजे ती जेव्हाची स्कूलला गेली तेव्हाचीच मी पूजा वगैरे करून घेतलेली, लवकरच मुहूर्त होता. मग छान असं आवरून वगैरे आम्ही गेलेलो सगळेजण वडाला. तर तिथं छान अशी पहिला म्हणजे आम्ही गेलो तेव्हा नव्हत्या एवढ्या बायका. मग नंतर जसं 11च्या पुढचा मुहूर्त चालू झाला तसा बायका यायला चालू झाल्या होत्या. इथं बघू शकता तुम्ही, हा मी स्वतः वर्क केलेला ब्लाऊज आहे. मी ॲक्च्युली म्हणजे साडी पण दुसरी घालणार होते आणि ब्लाऊज पण दुसरा, पण त्यांच्याकडून शिवून झाला नाही, म्हणून मग म्हटलं चला हावालाच घालूया. हावाला पण मी एकदा पण नव्हता घातलेला. मग मी छान अशी तयार झालेली. इथं बघू शकता तुम्ही सगळं पूजेचं वगैरे साहित्य मी कालच म्हणजे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच आणून ठेवलेलं होतं. मग व्यवस्थित छान अशी पूजा केली, मनापासून देवाला म्हणजे प्रार्थना केली. आणि नंतर इथं हे मारले, वडाच्या म्हणजे जे धाग्याचे फेरे मारतात ते फेरे मारून घेतले. तुम्ही पण अशीच पूजा केली का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचे थोडेसे फोटोज पण आहेत, ते मी म्हणजे पुढं पोस्ट केलेले आहेत, ते पण तुम्ही बघा. बड्डेचे पण आहेत आणि ह्याचे वटपौर्णिमेचे पण फोटोशूट मी थोडंसं म्हणजे फोटोशूट म्हणजे मोबाईलमध्येच फोटो घेतलेले आहेत, ते बघा तुम्ही. आणि इथं बघू शकता तुम्ही बायका नंतर थोड्या यायला चालू झालेल्या होत्या. मी माझी पूजा करून घेतली व्यवस्थित अशी, अगदी छान अशी पूजा झालेली होती इथं आमची. आणि नंतर मग 11 साडे 11 वाजता तर आम्ही वापस आलो होतो तिथून पूजा करून झाल्यानंतर परत थोडेसे आम्ही फोटोज वगैरे काढले. आणि नंतर मग घरी आलो होतो आम्ही. घरी आल्यानंतर मग परत बाळाला मी आणायला गेले स्कूलमध्ये. तर तुमची पण पूजा अशी व्यवस्थित छान अशी पार पडली का? आमच्याकडे पाऊस वगैरे काही नव्हतं. तुमच्याकडे कुठे कुठे पाऊस पडत होता, पण आमच्याकडे नव्हता थोडासा पण, बिलकुल पाऊस आला नाही. ऊन होतं, भरपूर असं ऊन होतं, त्याच्यामुळं पूजा एकदम छान अशी झाली आमची. पाऊस नव्हता त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. आणि मग नंतर पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही केक वगैरे तर तिच्या बड्डेचा संध्याकाळीच घेऊन आलेलं होतं. फक्त मी डेकोरेशन वगैरे लवकर करून ठेवलेलं अगोदरच. आणि मी म्हणजे पोळ्या वगैरे काही केल्या नव्हत्या सकाळी, पोळ्या मी डायरेक्ट दुपारीच केल्या. आणि पोळ्या वगैरे करून झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही बड्डेचं हे केलं, सेलिब्रेशन केलेलं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं माझी पूजा झालेली आहे व्यवस्थित अशी. आणि हे आहेत आमचे बड्डेचे काही फोटोज आहेत. तर मला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सगळ्यांनी असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. तर फोटो कसे आलेत मला बड्डेचे आणि ह्याचे वटपौर्णिमेचे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल